नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे पावसाची शक्यता? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गाव खेड्यात आणि शेत शिवारात पाऊस होण्याची शक्यता आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता दिसत आहे या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला जो पाऊस दिसत आहे तो पाऊस या राज्यामध्ये म्हणजे पावन मायभूमीमध्ये कमी होत चाललाय। जर पुढील 72 तासांचा विचार केला तर आपल्याला पाऊस हा कमी होताना दिसणार आहे आणि फक्त महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेकडे जे काही जिल्हे आहेत तिथं पाऊस काही प्रमाणात कोसळताना दिसणार आहे। मग दक्षिणेकडे कोणते कोणते जिल्हे आहेत तर दक्षिणेकडे खास करून बघा, तुम्हाला सांगतो, कोल्हापूरचा दक्षिण भाग आणि कोल्हापूरचा पूर्व भाग, त्यानंतर सांगली पूर्व भाग, सातारा दक्षिण व पूर्व भाग, त्यासोबतच सोलापूर दक्षिण आणि पूर्व भाग, त्यासोबत नांदेड, धाराशिव, लातूर, परभणी आणि याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती व बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसाची शक्यता दिसत आहे। म्हणजे हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे। परंतु इतरत्र जर विचार केला तर कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जर भूभाग सोडला तर इतरत्र ठिकाणी आपल्याला पाऊस काय दिसणार नाही आणि या 2-3 दिवसानंतर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 13-14 ऑगस्ट पर्यंत पाऊस हा आपल्याला अत्यंत कमी दिसणार आहे। 15 ऑगस्ट नंतर पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला तर आश्चर्य वाटायला नको, पण सध्या तरी पाऊस कमी होताना दिसत आहे आणि त्यामुळे शेतातील काही कामं असतील तर करून घ्या, कारण पुन्हा पाऊस सुरू झाला तर कामं होणार नाहीत। तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।